नमस्कार मित्रांनो, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एसएससी बोर्ड परीक्षा 2027च्या दृष्टीने महत्त्वाचे वाक्यप्रचार अभ्यासणार आहोत। त्याचप्रमाणे मागील 5 वर्षांमध्ये मागील 5 प्रश्नपत्रिकेमध्ये जे वाक्यप्रचार आलेले आहेत त्या वाक्यप्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग हे देखील आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम बघूया आपण फेब्रुवारी 2024 मध्ये जे वाक्यप्रचार आले होते त्या वाक्यप्रचारांचा अर्थ समजून घेऊया आणि त्यानंतर त्या वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे देखील आपण समजून घेणार आहोत। आणि यामधून काही वाक्यप्रचार हे वारंवार परीक्षेला आलेले आहेत, तर ते वाक्यप्रचार कोणते आहेत हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आणखीन जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम वाक्यप्रचार बघू शकतो आपण की पित्त खवळणे। पित्त खवळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अतिशय राग येणे। आणि वाक्यप्रचाराचा आपण वाक्यात उपयोग करूया। मुलाने खोटे बोलल्याचे कळताच वडिलांचे पित्त खवळले। त्यानंतर दुसरा जो वाक्यप्रचार आहे तो आहे बघा पारख करणे। तर पारख करणे याचा अर्थ आहे बघा गुण दोष ओळखणे किंवा परीक्षा घेणे अशा पद्धतीचा अर्थ आहे। आणि वाक्यात उपयोग करूया आपण याचा योग्य मित्राची पारख करून त्याच्याशी मैत्री करावी। त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे बघा खस्ता खाणे। या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे खूप कष्ट सहन करणे। आणि वाक्यात उपयोग आहे मुलाच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी अनेक खस्ता खाल्ल्या। तो जसं की अनिकेतच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी अनेक खस्ता खाल्ल्या अशा पद्धतीने। त्यानंतर चौथा जो वाक्यप्रचार आला होता या परीक्षेला तर आनंद गगनात न मावणे, अतिशय आनंद होणे। बघा अनिकेतला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याने त्याच्या आईवडिलाचा आनंद गगनात मावेनासा झाला। राहुलला परीक्षेत 90% गुण मिळाल्यामुळे राहुलचा आनंद गगनात मावेनासा झाला। अशा पद्धतीने आपण या वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो। तर आपल्याला एकूण परीक्षेला 4 वाक्यप्रचार येत असतात आणि 4 वाक्यप्रचारापैकी आपल्याला कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो। हे बघितले आपण फेब्रुवारी 2024 मध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये आलेले वाक्यप्रचार। आता आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊया। पुढची जी प्रश्नपत्रिका आहे बघा 2025 मध्ये जूनमध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे आणि त्यामधील आलेले वाक्यप्रचार आहे। पहिला वाक्यप्रचार आहे बघा अचंबित होणे। याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे। अचंबित होणे या वाक्यप्रचाराचा आपण अर्थ लिहिलेला आहे आश्चर्यचकित होणे आणि त्याचा आता आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। तर बघा जादूचा प्रयोग पाहून सर्व विद्यार्थी अचंबित झाले। या ठिकाणी आपण वाक्यात उपयोग केलेला आहे जादूचा प्रयोग पाहून सर्व विद्यार्थी अचंबित झालेले आहे। आणि जे वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे त्याला आपल्याला अंडरलाईन देखील करायचं आहे। या ठिकाणी मी हायलाईट केलेलं आहे, त्याला बोल्ड केलेलं आहे। तर आपण आता दुसऱ्या वाक्यप्रचाराकडे जाऊया। दुसरा वाक्यप्रचार आहे सार्थक होणे। याचा अर्थ आहे उद्देश सफल होणे किंवा प्रयत्नाला योग्य असे फळ मिळणे अशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ लिहिलेला आहे। त्यानंतर बघूया आपण त्याचा वाक्यात उपयोग गरजू विद्यार्थ्याला मदत केल्याने माझ्या प्रयत्नाचे सार्थक झाले। त्यानंतर आपण याचा आणखी दुसरा देखील वाक्यप्रचारामध्ये उपयोग बघू शकतो। राहुलच्या आईवडिलांनी केलेले कष्ट राहुलने परीक्षेत प्रथम गुण मिळवून सार्थकी ठरवले। त्यानंतर तिसरा आहे बघा प्रतीक्षा करणे। प्रतीक्षा करणे याचा अर्थ आहे वाट पाहणे। तर वाक्यामध्ये उपयोग घेऊया आपण याचा आम्ही बसची बराच वेळ प्रतीक्षा केली। त्यानंतर चौथा जो वाक्यप्रचार आहे तर चौथा वाक्यप्रचार आहे गुडघे टेकणे म्हणजे शरण जाणे, पराभव स्वीकारणे। वाक्यामध्ये उपयोग आहे शत्रूसमोर सैनिकांनी गुडघे टेकण्यास नकार दिला। त्यानंतर आपण आणखीन एक वाक्यप्रचाराचा यासाठी वाक्य बघूया की भारतीय सैनिकासमोर परकीय शत्रूंनी गुडघे टेकले। अशा पद्धतीने देखील आपण याचा वाक्यामध्ये उपयोग घेऊ शकतो। त्यानंतरची तिसरी जी प्रश्नपत्रिका आहे तर तिसरी प्रश्नपत्रिका आहे 2025 मध्ये फेब्रुवारी या महिन्यामध्ये झालेली प्रश्नपत्रिका आहे। तर पहिला वाक्यप्रचार बघूया आपण निष्कासित करणे। याचा अर्थ आहे बाहेर काढणे किंवा हाकलून देणे। तर वाक्यामध्ये उपयोग आहे नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्या विद्यार्थ्याला शाळेतून निष्कासित करण्यात आले। त्यानंतर दुसरा वाक्यप्रचार आहे मुग्ध होणे, मोहित होणे किंवा मंत्रमुग्ध होणे। त्याचा वाक्यात उपयोग आहे सुंदर निसर्गदृश्य पाहून पर्यटक मंत्रमुग्ध झाले। आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। त्यानंतर तिसरा वाक्यप्रचार आहे पित्त खवळणे, अतिशय राग येणे। आणि वाक्यात उपयोग करायचा आपल्याला त्याचा मुलाने गैरवर्तन केल्याचे पाहून शिक्षकाचे पित्त खवळले। त्यानंतर चौथा जो वाक्यप्रचार आहे तर चौथा वाक्यप्रचार आहे अर्धवट होणे म्हणजेच अपूर्ण राहणे। तर आता बघूया त्याचा वाक्यामध्ये उपयोग पावसामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिले।
चौथी जी प्रश्नपत्रिका आहे, चौथी प्रश्नपत्रिका आहे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली आहे। ही मागील प्रश्नपत्रिका आहे आणि याचा आता आपण एक एक वाक्यप्रचार अभ्यासूया, समजून घेऊया। तर पहिला जो वाक्यप्रचार आहे याचा अर्थ हा वाक्यप्रचार आहे सटकी मारणे। याचा अर्थ आहे अचानक निघून जाणे किंवा पळून जाणे। वाक्यात उपयोग बघूया आपण आता। शिक्षक येताच खोडकर मुलाने तेथून सटकी मारली, आपण वाक्यामध्ये उपयोग करू शकतो। त्यानंतर दुसरा जो वाक्यप्रचार आहे त्याचा तो वाचून घेऊया। कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे। वाक्यात उपयोग आहे शिक्षकाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी कान देऊन ऐकले। त्यानंतर तिसऱ्या वाक्यप्रचाराकडे जाऊया आपण। तिसरा वाक्यप्रचार आहे पित्त खवळणे। पित्त खवळणे याचा अर्थ आहे अतिशय राग येणे आणि वाक्यात उपयोग आहे खोटा आरोप ऐकून रमेशचे पित्त खवळले। त्यानंतर आहे अर्धवट होणे तर अपूर्ण राहणे। हा देखील वाक्यप्रचार आपल्याला यापूर्वी परीक्षेला आलेला आहे, आपण आता पुन्हा त्याचा वाक्यामध्ये उपयोग करूया। निधी अभावी पुलाचे बांधकाम अर्धवट राहिले। आणि त्यानंतर आहे शेवटचा आणि पाचवा SSC बोर्ड परीक्षा 2026 जूनमध्ये हा विचारलेला वाक्यप्रचार आहेत। हे एकूण 4 वाक्यप्रचार आहे। आताची जी शेवटची लेटेस्ट परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेले हे वाक्यप्रचार आहे। पहिला वाक्यप्रचार बघूया आपण, कानोसा घेणे। तर कानोसा घेणे म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी गुपचूप माहिती घेणे। आता याचा वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग बघूया। विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची तयारी सुरू केली की नाही याचा कानोसा घेतला। त्यानंतर दुसरा वाक्यप्रचार आहे लळा लावणे, तर प्रेम किंवा आपलेपणा निर्माण करणे। त्या छोट्या मुलाने सर्वांच्या मनाला लळा लावला, आपण याचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे। तिसरा जो वाक्यप्रचार आहे तर तिसरा वाक्यप्रचार बघूया आपण, खुणगाठ बांधणे, एखादी गोष्ट कायमची लक्षात ठेवणे असा त्याचा अर्थ आहे आणि वाक्यात उपयोग आहे बघा, शिक्षकांनी सांगितलेली ही गोष्ट मी खुणगाठ बांधून ठेवली म्हणजे कायमस्वरूपी लक्षात ठेवली। आणि चौथा जो वाक्यप्रचार आहे तो आहे कसब दाखवणे, आपले कौशल्य दाखवणे, चित्रकारांनी आपल्या कलेतून उत्तम कसब दाखवले। अशा पद्धतीने आपल्याला ज्या परीक्षेला वाक्यप्रचार येतात त्या वाक्यप्रचाराचा आपल्याला सर्वप्रथम अर्थ लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे। तर उत्तर लिहिताना आपल्याला वरती वाक्यप्रचार लिहायचा आहे, त्याचा खाली अर्थ लिहायचा आहे आणि त्याच्या खालच्या ओळीमध्ये वाक्यात उपयोग लिहायचा आहे। अशा पद्धतीने आपण कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा जर अर्थ सांगून वाक्यात उपयोग केला तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळणार आहे। आणि व्याकरण विभागामध्ये सर्वात अधिक गुणांना असणारा हा प्रश्न आहे, एकूण 4 गुण मिळून देणारा हा प्रश्न आहे। या प्रश्नाबाबत तुम्हाला जर काही अडचणी असतील, शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।